हॅलो फॅमिली. तर बघा मी आणलं आहे आज बाहेरून दही. तर काय झालं 8-15 दिवस झाल्याने दूधच नाही आणलं. आणि मला आहे ना उन्हाळ्यामध्ये उन्हाळा लागला की ऊन पडलं की मला दही खायला खूप आवडतं. दही ताक वगैरे मला खूप आवडतं. म्हणून मी काय केलं, मग दही घेऊन आले. तर आता मी दही साखर खाणार आहे. तुम्हाला आवडतं का दही साखर? नक्की सांगा. मला तर खूपच आवडतं. मग कुणी काय का म्हणेना, हो की नाही. तर ही ताक ही दही ना मी असं पिशवीचं कधी आणत नाही. मी घरीच बनवते. दही तूप ताक वगैरे समजा मी घरीच बनवते. पण ह्यांनी ना दूधच नाही आणलं म्हणून काय घरी काहीच बनवता नाही आलं. म्हणून मी आज विकत आणलं आहे. तर बघू विकत दहीची चव कशी ती. दरवाजी तर घरीच बनवून खात असते. पण ह्या बाजूची बघायची कशी लागते ते. तर मग काय मोठा चमचा नको म्हणजे छोटा चमचा घेतला आहे. चाकू मला खूप दही आवडतं, फेवरेट. आणि पावसाळ्यात त्याच्यामध्ये मग दही नाही खावडत, मग थंड अजिबात खावडत नाही. मग चटपट खावं वाटतं, वडापाव भजी, हो की नाही. तर मी आता थोडंच घेणार आहे कारण की मुलं आताच क्लासला गेले. तर मुलांसाठी काय ठेवायचं आणि मी काय खाणार आहे. असं सांडायचं. आमची साखर आता संपली वाटतं. वाव, दही साखर. मग काय, मुलांना सोडलं क्लासमध्ये आणि मी खात आहे आता दही आणि साखर. मुलांना पण ठेवलं आहे, त्यांना पण ठेवलंय. ती जेवायला आल्या होती, जेवण करते. माझं समजा काम झालंय आज, म्हणून आज निवांत मग दही साखर खायची मस्तपैकी. बघा किती छान लागतं नाही. कोणा किती तोंडाला पाणी सुटतं बघा असं दही बघून. म्हणजे असं काही दाखवते आम्हाला, काही सांगते आहे ना. म्हणतात ना मला समजे तुम्ही, तसं नाही हो. मी चांगलं सांगते का नाही. या दही खायला, दही साखर खायला या. एकदम बेस्ट लागते. पण मी जसं बनवते ना घरी तसं नाही लागत. एवढंच भाग नाही लागत. मी बनवते तीच भाग लागत. तुम्हाला घरी बनवलेलं दही आवडतं की कच्चं दही आवडतं सांगा बघा. मला तर ना घरी बनवलेलंच आवडतं जास्त. घरी बनवलेलं आंबट पण होत नाही आणि छान बिन आपण बनवलं की खाऊ बी शकतो. आता इकडचं आपल्याला माहित नाही काही का नाही कसं बनवलंय, किती दिवस झालं बनवलेलं तसं. पण आज मला ना खूप 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 दही खावडत होतं, म्हणून मी दही घेऊन आले आणि मी आता दही खात आहे. चला, तर आता आजचा व्हिडिओ एवढाच, कारण की मला फक्त दही साखर खायची एवढं दाखवायचं तुम्हाला. तर कोणाकोणाला आवडतं दही साखर नक्की सांगा. बघूनच तोंडाला पाणी सुटतं की नाही. तर तुम्ही समजा म्हणता असता ना, तू ह्याच्यावरती खाली बसून का खात नाही, काही वर बसूनच का खाते. तर काय होतं माहिती का, खाली ना खाली बसायला खूपच फरशी गरम लागते त्याच्यामुळे मी खाली बसत नाही, वर बसते. वर थंड थंड वाटतं, गरम तर ना अख्खा घरात असा घाम. तर मी आता आले म्हणून फॅन बंद आहे ना, 24 तास फॅन चालू असतं. फॅनची हवा सुद्धा येत नाही, इतकं त्रास होते. काल तर पाऊसच आलता. काल पाऊस आला नसता, रात्रभर गरमतंय मागणंच. लय अवघड आहे. तर या दही साखर खायला समधी. आणि समधी तुम्ही कसे आहात. मिस्टर आले. मम्मा 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 भी गई काम से. बोलेंगे दही खा गई है, शर्म नहीं आ रही, हमें छोड़ के खा गई है. देखो 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 मेरे पति देव. बघितलं तुम्ही कवर बसलाय. होय, कवर बसलाय, कवर बसलाय. वाव, आज रिक्षाला कवर बसलाय बघा. कवर बसलाय काय रिक्षा. असं हाय करा, हाय करा, हाय. दरवाजा लावलाय. बघितलं का मी लावलाय दरवाजा आतून असा पॅक करून ठेवलाय. भागो भागो जल्दी 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 जल्दी. एकदम मारेंगे मेरे को, इसे थप्पड़ 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 देंगे मेरे को. भागो भागो जल्दी जल्दी बहुत डरती हूँ मैं इससे, बहुत मारती है साली मेरे को. देखो मैं तुम्हें दिखाती हूँ. काय 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 इकडे दही साखर खायची तुम्हाला. आली की भाषण द्यायला चालू करतात बघा. म्हणलं होतं भाषण देतात लगेच. जाऊ दे आपलं घ्या दही भाकर.
चला आता बाय बाय. वगळते नाही तर माझ्या नावाने मोठ्या मोठ्याने. बाय बाय.